दीपक, गेल्या 2-3 वर्षात आपण पारदर्शी सरकार हे दोन शब्द सतत ऐकतोय। आज याच दोन शब्दांच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढले जात आहेत असंच दिसतंय। सुवर्णा, दोन मुद्दे आज विरोधकांनी सरकारची अपारदर्शकता दर्शवणारे विधानसभेमध्ये मांडले आणि त्यातला पहिला जो मुद्दा होता तो राधेश्याम मोपलवार जे राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक आहेत, त्यांची एक संभाषण ऑडिओ मोबाईल संभाषण जे आहे ते व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होत आहे आणि त्याच्यात स्पष्टपणे मोपलवार एका व्यक्तीकडनं एका बिल्डरला जमीन देण्यासंदर्भात 1 कोटी रुपयांची मागणी करतायत आणि हा व्यवहार 4 कोटीपर्यंत जाऊ शकतो अशा पद्धतीचं हे संभाषण आहे। आणि हे संभाषण जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झालं तोच मुद्दा आज विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला आणि थेट मंत्रालयापर्यंत पैसे देण्याची भाषा हे अधिकारी करतात आणि सरकार त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही आहे। किमान मुख्य सचिवांनी त्यांना बोलून या संदर्भात स्पष्टीकरण मागवलं होतं, परंतु सरकारकडनं कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही आहे। त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि जोपर्यंत राधेश्याम मोपलवार यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली। आणि मोपलवार यांच्याबद्दल यापूर्वी सुद्धा अनेक तक्रारी झालेल्या आहेत। स्वतः जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत अनिल गोटे त्यांनी सुद्धा या संदर्भात काही मुद्दे जे आहेत ते विधानसभेत मागच्या अधिवेशनात उपस्थित केले होते, त्याचे पुरावेही सरकारला गोटे यांनी दिले होते, परंतु त्या संदर्भातही सरकारने कुठलीही कारवाई केली नाही याची आठवण जी आहे ती विरोधकांनी आज विधानसभेत उपस्थित केली। आणि या सगळ्या प्रश्नावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी तर या सगळ्या प्रकरणाची 1 महिन्यात चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि 1 महिन्यात चौकशी करून जर ते दोषी आढळले तर निश्चित त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। दुसरा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला तो प्रकाश मेहतांचा। खरं तर परवाच या मुद्द्यावरती सरकारला घेरण्याची संधी विरोधकांना होती, परंतु विरोधकांनी ती संधी गमावली। त्यामुळेच आज पुन्हा एकदा विरोधकांनी विधानसभेमध्ये प्रकाश मेहतांचा मुद्दा उपस्थित केला आणि स्वतः प्रकाश मेहता सांगतायत की एका बिल्डरला जो फायदा देण्यासंदर्भातला निर्णय आहे म्हणजे नियमात न बसणारा निर्णय प्रकाश मेहतांनी घेतला होता ती कबुली स्वतः प्रकाश मेहतांनी विधानसभेत दिली होती, मात्र तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कारवाई केलेली नाही। त्यामुळे त्यांचाही तात्काळ राजीनामा घ्यावा आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली की खडसेंचा तुम्ही राजीनामा घेता आणि प्रकाश मेहतांना पाठीशी घालता, एकाला एक नाही दुसऱ्याला दुसरा नाही अशा पद्धतीचा चालणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य करून विरोधकांनी या प्रकरणी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी विधानसभेमध्ये आश्वासन दिलं होतं की प्रकाश मेहतांसंदर्भात विरोधकांशी चर्चा करून सरकार चौकशीचा निर्णय घेईल, परंतु विरोधकांशी या संदर्भात चर्चा झालेली नाहीये। विखे पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केला की सरकार प्रकाश मेहतांना पाठीशी घालत आहे आणि त्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून सुद्धा विरोधक विधानसभेत आक्रमक झाले, परंतु मोपलवारांची चौकशी करण्याच्या 1 महिन्याचं आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांसंदर्भात कुठलीच भूमिका विधानसभेत जाहीर केलेली नाहीये। सुवर्ण, अगदी बरोबर आहे दीपक। मोपलवारांसंदर्भात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडनं सुद्धा पुरावे दिले जातात तरी सुद्धा कारवाई केली जात नाही, याचा अर्थ वर्धा हस्त आहे असंच म्हणायला लागेल। सुवर्ण, निश्चितच सरकारने या संदर्भात कुठलीच ठोस भूमिका आतापर्यंत घेतलेली नाही आहे। आज जेव्हा विरोधकांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आणि जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत विधानसभेचं कामकाज चालू देणार नाही अशी टोकाची भूमिका घेतल्यानंतर किमान मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत। कारण यापूर्वी समृद्धी महामार्गासंदर्भातही मोपलवार हे वादग्रस्त ठेवले होते। समृद्धी महामार्गाची लगतची जमीन आहे त्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप झाले होते की त्यांनी या महामार्गाची लगतची जमीन आहे ती विकत घेतलेली आहे। स्वतः भाजपचे आमदार अनिल गोटे त्याचबरोबर शिवसेनेच्या काही आमदारांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता आणि केवळ मागच्या अधिवेशनात डिसेंबर 2016ला जे नागपूरला अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनात सुद्धा मोपलवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आमदारांनी केले होते, परंतु सरकारने त्या संदर्भात साध्या चौकशीची घोषणा केली नव्हती। परंतु आता ही ऑडिओ क्लिप मोपलवारांची समोर आल्यानंतर सरकारला या प्रकरणी हस्तक्षेप करणं भाग पडलं आणि विरोधकांचा आक्रमकपणा लक्षात घेता सरकारने आज 1 महिन्यात चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि या चौकशीत जे समोर येईल त्याच्यानंतर सरकार या संदर्भात कारवाई करणार आहे। त्यापर्यंत आतापर्यंत मोपलवारांसंदर्भात थोडी नरमाईची सरकार भूमिका घेत होतं, परंतु आता सरकारने थेट चौकशीचे आदेश जे आहेत ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 1 महिन्याची चौकशी पूर्ण होईल असं सांगितलेलं आहे। दीपक, दुसरा एक मुद्दा म्हणजे आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अशी खडाजंगी पाहायला मिळाली नव्हती, आज नेमकी ही खडाजंगी होतीये, काय नेमकं त्यामागचं कारण असू शकतं?
सुवर्णा, पावसाळी अधिवेशन सुरू झाल्याने हा जवळपास दुसरा आठवडा निम्म्यावर आलेला आहे. विरोधक या सगळ्या अधिवेशनामध्ये प्रभावी ठरलेले नाही आहेत, त्यामुळे आता विरोधकांना कुठेतरी आपला प्रभाव दाखवावा लागेल. आणि आता गेल्या आठवड्याचा आणि हा अर्धा आठवडा या सगळ्या विरोधकांच्या कामकाजाबाबत मीडियाकडून सुद्धा थोडा संशय व्यक्त केला जातोय की विरोधक या अधिवेशनात विशेष आक्रमक नाही आहेत, कुठलाही मुद्दा तडीस न्यायला विरोधक यशस्वी ठरलेले नाही आहेत. आणि त्यामुळे मीडियाकडून प्रसारमाध्यमांकडून ही टीका जी होते ती टीका लक्षात घेता विरोधकांनी आज आपली भूमिका अचानक बदलली. आणि विधानसभेचं आज जेव्हा कामकाज सुरू झालं, नेहमी आपण बघितलं की या पूर्ण अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा इतर कामकाज असेल हे सुरळीत पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यानंतरच विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी मोपलवार आणि प्रकाश मेहता या दोन मुद्द्यांवरती सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि एक प्रकारे दाखवून दिलं की विरोधकांचं अस्तित्व आहे. कदाचित आपल्या अस्तित्वाची जाणीव करण्याची धडपड विरोधकांचा असावी आणि त्याचमुळे या दोन मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक झाले आणि सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी सरकारला अडचणीत आणण्याचे अनेक मुद्दे विरोधकांकडे होते. कर्जमाफी संदर्भातला जो सगळा गोंधळ आहे तो असेल किंवा पीक विम्यावरून राज्यामध्ये जो गोंधळ सुरू आहे, परंतु तेवढ्या प्रभावीपणे विरोधक सरकारला या दोन मुद्द्यांवर अडचणीत आणू शकले नाही. आणि त्यामुळे या मुद्द्यावरती अपयशी झालेले विरोधकांनी आता प्रकाश मेहता आणि मोपलवार हे दोन मुद्दे जे आहेत ते त्यांच्या हाती सापडलेले आहेत आणि त्या मुद्द्यावर किमान सरकारला अडचणीत आणावं आणि आपलं अस्तित्व दाखवून द्यावं ही विरोधकांची धडपड आता आपल्याला पाहायला मिळते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.